हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या महासरकारी जॉब्स या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण कोतवाल भरतीचा 2023चा पेपर पाहणार आहोत मित्रांनो. जिल्हा अधिकारी लातूर म्हणजेच लातूर जिल्ह्याचा हा पेपर आहे मित्रांनो. तर ह्याचा अर्थ असा होत नाही की फक्त लातूरच्याच विद्यार्थ्यांनी हे पाहिला पाहिजे. तर असं नाही मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्व विद्यार्थ्यांनी हे पेपर किंवा सर्व जिल्ह्याचे पेपर पाहिलाच पाहिजे आपल्याला जर ह्या पेपरमध्ये यश मिळवायचं असेल तर. कारण की आपल्याला अंदाज येऊन जाईल की नेमका क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात कोतवाल या भरतीमध्ये. तर त्याच्याबद्दलची माहिती होईल. अभ्यास कसा करायचा ह्याच्याबद्दलची माहिती होईल आणि सोबतच हे प्रश्न सोडवल्याच्या नंतर असेच जर प्रश्न आपल्या पेपरला आपल्या जे तर परीक्षेला आले तर त्याचा डायरेक्ट आपल्याला फायदा होणार आहे. तर ह्याच्यामध्ये मित्रांनो मी जे सर्व जिल्ह्याचे पेपर बघितले तर त्याच्यामध्ये मला काही क्वेश्चन कॉमन दिसले. ते म्हणजे कसे तर जिल्ह्याचा जो जिल्हा विशेषवर प्रश्न असतो त्याच्यामध्ये एक प्रश्न असा फिक्स पाहायला भेटला बऱ्याच ठिकाणी की तुमच्या जिल्ह्याचं किंवा ह्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती. जसे की ह्यामध्ये सुद्धा आहे मित्रांनो, क्षेत्रफळावरती विचारलं तर असे काही क्वेश्चन असतात तर ते आपण विशेष म्हणजे आधीच ते माहीत असताना आपल्याला तर आपण ते पाठ करून जायलाच पाहिजे मित्रांनो, त्याबद्दलची माहिती घ्यायलाच पाहिजे. तर ह्यामुळे मी सांगतो की संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांनी सर्व जिल्ह्यांचे पेपर पहा. आज आपण लातूरचा पाहत आहोत. लवकरच मी तुम्हाला पुढचा जो काही जिल्हा असेल त्याचं असे करून सर्व जिल्ह्यांचे पेपर यामध्ये मी या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि तुम्हाला जर ह्याची PDF जरी पाहिजे असेल तर PDF सुद्धा देतो. आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवरती येऊन तुम्ही तिथून मेसेज करा, तुम्हाला तिथं टेलिग्राम चॅनलवर ही PDF देतो. आता टेलिग्रामची लिंक आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवतो. तर सुरुवात करूयात आपल्या मित्रांनो हा पहिल्या प्रश्नाला. तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या. कारण की सर्व अपडेट्स आणि सोबत सराव पेपर असतील किंवा मागील वर्षीचे म्हणजे 2023चे हे पेपर सर्व पेपर इथून तुम्हाला भेटणार आहेत. तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूयात आपल्या या महत्त्वाच्या प्रश्नाला. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता नंबर 1चा प्रश्न असा आला होता, भारताचे स्थल सेना अध्यक्ष कोण आहेत. तर स्थल सेना अध्यक्ष जे आहे तर ऑप्शन नंबर बी जनरल मनोज पांडे हे त्यावेळेचे जे आहे तर स्थल सेना अध्यक्ष होते. तर सध्या मित्रांनो कोण आहेत हे स्थल सेना अध्यक्ष तुम्हाला हे सुद्धा सांगतो. सध्या जनरल धीरज सेठ म्हणून जे आहे तर ह्याचे अध्यक्ष आहेत मित्रांनो. कशाचे? स्थल सेना अध्यक्ष आहेत. सध्या कोण आहेत? जनरल धीरज सेठ हे आहेत. तर पुढचा प्रश्न बघू शकतात मित्रांनो 2 नंबरचा, भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संघटना म्हणजेच इस्रोचे विद्यमान अध्यक्ष कोण, म्हणजे त्यावेळेचे अध्यक्ष कोण होते. तर मित्रांनो त्यावेळेस एस सोमनाथ होते. म्हणजेच ऑप्शन नंबर सी ह्या प्रश्नाचं उत्तर होणार. एस सोमनाथ हे होते त्यावेळेस. आता कोण आहेत मित्रांनो, असं जर आता हा प्रश्न जर आला रिपीट अगेन तर आता व्ही नारायण हे आहेत मित्रांनो. कोण आहेत? व्ही नारायण, डॉक्टर व्ही नारायण हे आहेत. तर पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात मित्रांनो, महाराष्ट्राच्या राज्यगीताचे कवी कोण आहेत. तर महाराष्ट्राच्या राज्यगीताचे कवी मित्रांनो राजा निळकंठ बळे हे आहेत, जे की ऑप्शन नंबर डी मध्ये देण्यात आला आहे. आपल्याला शॉर्ट नाव मध्ये विचारलं त्यांना, राजा बडे. त्यांचं पूर्ण नाव आहे राजा निळकंठ बडे. तर मित्रांनो पुढचा क्वेश्चन आपण यामध्ये बघू शकतात 4 नंबरला होता, फिडे म्हणजेच FIDE जागतिक बुद्धिबळ स्पर्धा 2023 मध्ये रौप्य पदक कोणी जिंकले, असा प्रश्न आला होता मित्रांनो. 2023चं हे रौप्य पदक कोणी जिंकलं, तर त्याचं करेक्ट आन्सर होता आपलं ऑप्शन नंबर ए आर प्रज्ञानंद हे या व्यक्तीनं या ठिकाणी जिंकलं होतं मित्रांनो. पुढचा क्वेश्चन तुम्ही बघू शकता पुढे, नुकतीच पार पडलेली ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांची परिषद खालीलपैकी कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती. तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे बी, ऑप्शन नंबर बी दक्षिण आफ्रिका. दक्षिण आफ्रिकेमध्ये राष्ट्रप्रमुखांची जी परिषद त्या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती मित्रांनो त्यावेळेस. तर हा क्वेश्चन त्यावेळेस ह्या तर पेपरमध्ये आलताच आणि दुसऱ्या पेपरमध्ये सुद्धा म्हणजेच आमच्या परभणीच्या किंवा हो मला वाटतं परभणीच्याच पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला मित्रांनो. पुढचा महत्त्वाचा प्रश्न बघू शकतात, हे रिपीट होणारा महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्याच पेपरमध्ये हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हैदराबाद मुक्ती संग्राम भारत सरकारने सन 1948 साली कोणते पोलीस ऑपरेशन केले होते. म्हणजेच हैदराबादला जे आहे तर मुक्ती संग्राम म्हणून कोणता पोलो होतं, कोणतं ऑपरेशन होतं, तर ऑपरेशन पोलो हे होतं मित्रांनो. ऑपरेशन काय? पोलो.
जे की ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेलं आहे, म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी, ऑपरेशन पोलो. पुढचा प्रश्न पाहू शकतात मित्रांनो, अत्यंत सोपा प्रश्न आहे. निजामशाहीची राजधानी कोणती? तर मित्रांनो, निजामशाहीची राजधानी अहमदनगर आहे, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये देण्यात आलेले आहे. त्यासाठी ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? अहमदनगर. सध्याचं काय नाव आहे? अहिल्यानगर असे नाव आहेत. तर पुढचा मित्रांनो या ठिकाणी प्रश्न बघू शकतात, अत्यंत सोपा आणि खूप म्हणजे वेळेस विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे इतर दुसऱ्या एक्झाम मध्ये. शिवराज्याभिषेक कोणत्या दिवशी झाला होता? मित्रांनो, शिवराज्याभिषेक जे आहे तर कोणत्या दिवशी झाला असा प्रश्न आलता, तर ऑप्शन नंबर सी मध्ये याचं करेक्ट आन्सर देण्यात आला आहे, जे की 6 जून 1674 रोजी या ठिकाणी शिवराज्याभिषेक करण्यात आला होता. तर ह्याचा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? सी. पुढचा क्वेश्चन तुम्ही बघू शकतात मित्रांनो. पुढचा क्वेश्चन खूप महत्वाचा आहे. भारतात सर्वात प्रथम कोणत्या राज्याने शून्य आधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली? तर मित्रांनो, महाराष्ट्र हे राज्य होतं ज्यांनी सर्वप्रथम शून्यावर आधारित अंदाजपत्रकाची संकल्पना राबवली होती. तर ह्याचा प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, महाराष्ट्र. पुढचा प्रश्न बघू शकतात मित्रांनो, जो की जिल्हा विशेष यावरून हा प्रश्न आहे मित्रांनो. तुम्ही जर लातूर जिल्ह्याचे असताल तर हे लक्षात ठेवा, रिपीट अगेन होऊ शकतो मित्रांनो हा प्रश्न, चान्सेस आहे आपल्याला रिपीट होण्याचे. तर प्रश्न बघू शकतात, लातूरचा प्राचीन संदर्भ लत्तो लत्तोलौर लातूर म्हणजेच असा त्याचा उल्लेख आहे, व्यवस्थित मला करता येईन या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या शिलालेखामध्ये आढळतो? तर ह्याचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो सी, पापनाश शिलालेख जे आहे, पापनाश शिलालेख यामध्ये त्याचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. तर पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात आता, लातूरचे सुपुत्र श्री शिवराज पाटील हे कोणत्या कालावधीत लोकसभेचे सभापती होते? मित्रांनो, हे अशा पद्धतीने प्रश्न आपल्याला जिल्हा विशेष मध्ये येऊ शकतो. हे सुद्धा तुम्ही प्रत्येक जिल्ह्याचे, कोणत्या जरी जिल्ह्याचे असताना तुम्ही, तर हे लक्षात ठेवा, तुमच्या जिल्ह्यात कोणी जे काही समजा मोठ्या पदावर कार्यरत असतात तर त्यांचा कालावधी लक्षात ठेवा. जसे की तुमच्या ह्या जिल्ह्यातून कोणी असंच समजा लोकसभेचे अध्यक्ष असतात किंवा उपराष्ट्रपती, राष्ट्रपती झाले असतात, तर हे सुद्धा या ठिकाणी महत्वाच्या व्यक्तींबद्दलची माहिती असू द्या मित्रांनो बिलकुल. तर ह्यांचा जो लोकसभेचे सभापतीचा कालावधी शिवराज पाटील यांचा असा आहे मित्रांनो, ह्याचा कालावधी असा आहे की 91 ते 96, 10 जुलै 1991 ते 22 मे 1996 असा कालावधी आहे लोकसभेचे सभापती म्हणजे स्पीकर पदाचं स्पीकर पद त्यांनी भूषवलेलं आहे. पुढचा क्वेश्चन बघू शकतात, महाराष्ट्र राज्याचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत? म्हणजे त्यावेळेस हा पेपर झालता 2023ला, तर त्यावेळेस ह्यांनी विचारलेलं आहे. तर त्यावेळेस मित्रांनो श्री रमेश बैस हे होते त्या ठिकाणी. तर त्यावेळेस भगतसिंग कोश्यारी सुद्धा होते 23ला, परंतु ते फेब्रुवारी महिन्यापर्यंतच होते आणि ही परीक्षा सप्टेंबर मध्ये घेण्यात आली आहे. म्हणजे त्यावेळेस रमेश बैस हे होते त्यावेळेस. तर ह्याचं खरं उत्तर काय असेल? ऑप्शन नंबर सी असं ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आता महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर असं असेल जिष्णू मित्रांनो, विष्णू नाही, जिष्णू देववर्मा असं त्याचं उत्तर असेल. मित्रांनो, आपल्याकडे मोबाईलवर आपण लिहून दाखवतात, हे थोडंसं समजून घ्या, थोडं जसं जमले तसं आपण लिहायचा प्रयत्न करतो. तर पुढचा प्रश्न मित्रांनो बघू शकता तुम्ही, सर्व उच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? सर्व उच्च न्यायालयाचे विद्यमान म्हणजे त्यावेळेसचे सरन्यायाधीश कोण आहेत? तर त्यावेळेस श्री धनंजय चंद्रचूड हे होते मित्रांनो त्यावेळेस. आताचे तुम्हाला तर माहीतच असेल सरन्यायाधीश कोण आहेत, ज्यांनी की आपल्या सर्वांना म्हणजे स्टुडंटला म्हणले होते ते कॉकरोच आहेत सगळे हे. तर कॉकरोच म्हणणारे कोण आहेत आपल्याला? तर सरन्यायाधीश सूर्यकांत हे आताचे सरन्यायाधीश आहे मित्रांनो. जर प्रश्न आला तर हे लक्षात ठेवा, सूर्यकांत. पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात मित्रांनो, लोकसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत? तर उपसभापती त्यावेळेसचे जे होते तर ह्या ऑप्शन पैकी कोणीच नव्हतं मित्रांनो. त्याच्यासाठी या प्रश्नाचं उत्तर यापैकी नाही असं होणार आहे. तर तुम्ही हे आता तुमच्यासाठी हा प्रश्न असेल की तुम्ही आता सध्याचे लोकसभेचे विद्यमान उपसभापती कोण आहेत हे पाहायचं आणि त्यानंतर त्याचं कमेंट करायचं, आपल्याला कमेंट करून सांगायचं तुम्ही हे. तर पुढचा प्रश्न मित्रांनो आता तुम्ही बघू शकता, तुमच्या समोर आहे पुढचा प्रश्न. उपराष्ट्रपती हे कोणत्या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात?
म्हणजेच उपराष्ट्रपती जे आहे ना आपल्या भारत देशामध्ये डायरेक्ट उपराष्ट्रपती म्हणून कोणीच व्यक्ती नसतो. जे आपल्या जे तर या ठिकाणी जस राज्यसभे ऑप्शन नंबर बी मित्रांनो ह्याचं प्रश्नाचं उत्तर असणार आहे. राज्यसभेचे जे सदस्य म्हणजे अध्यक्ष असतात, सॉरी, राज्यसभेचे अध्यक्ष आपल्या देशाचे उपराष्ट्रपती म्हणून या ठिकाणी असतात मित्रांनो. ठीक आहे. तर पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात आता. पुढचा प्रश्न असा होता, हा तुमचा जिल्हा विशेष मधला प्रश्न आहे मित्रांनो. लातूर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा घड्याळाच्या काट्यांच्या उलट्या दिशेने अचूक क्रम खालीलपैकी कोणता? तर मित्रांनो हा क्रमांक तुम्हाला मी डायरेक्ट सांगून देतो. ऑप्शन नंबर डी मध्ये दिलेला आपला हा उत्तर असणार आहे. त्याचा क्रम असा असेल, नांदेड, परभणी, बीड आणि उस्मानाबाद असा याचा क्रम आहे मित्रांनो. ऑप्शन नंबर काय असणार? डी, उलटा क्रमांक घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने. तर पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात मित्रांनो, जो की जिल्हा विशेष यावरूनच आपल्याला या ठिकाणी विचारण्यात आलेला आहे. लातूर जिल्ह्याची निर्मिती केव्हा झाली? तर मित्रांनो लातूर जिल्ह्याची निर्मिती 16 ऑगस्ट 1982 या रोजी झालेली आहे. म्हणून ऑप्शन नंबर बी मध्ये दिला आहे, म्हणून हे ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर असेल मित्रांनो. पुढचा क्वेश्चन तुम्ही बघू शकतात 18 नंबरचा, वडवड बेट कशासाठी या ठिकाणी प्रसिद्ध आहे? तर वडवड हे जे बेट आहे ना मित्रांनो, तर औषध वनस्पतींसाठी प्रसिद्ध आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात मित्रांनो, जो की जिल्हा विशेष यावरच या ठिकाणी आलेला आहे. लातूर जिल्ह्याची महसुली उपविभाग किती आहेत? तर लातूर जिल्ह्याचे उपविभाग या ठिकाणी 5 आहे असल्यामुळे ऑप्शन नंबर ए मध्ये देण्यात आलं आहे 5. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर ए 5 या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न मित्रांनो तुम्ही बघू शकतात, जो की लातूर जिल्हा विशेष वरूनच हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळाला. लातूर जिल्ह्याचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती? मित्रांनो हा क्वेश्चन प्रत्येक जिल्ह्याच्या हे यामध्ये म्हणजे पेपरमध्ये कॉमन आहे. त्यांनी बरेच वेळेस हा प्रश्न विचारलाय की त्या ज्या जिल्ह्याचे तुम्ही समजा अर्ज करतायत ना त्या जिल्ह्याची तुम्हाला भौगोलिक क्षेत्रफळ विचारलेलं आहे त्यांनी. तर हे कॉमन असल्यामुळे तुम्ही हे माहीतच करून घ्या तुमच्या जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो. तर या लातूर जिल्ह्याचं भौगोलिक क्षेत्रफळ मित्रांनो 7157 चौरस किलोमीटर एवढं आहे, ज्याचे की ऑप्शन नंबर डी मध्ये देण्यात आलं आहे. म्हणून त्याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन नंबर डी. पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात मित्रांनो, लातूर जिल्हा विशेषवरच आहे हे. औसा तालुक्यातील खरोसा टेकड्याचे प्राचीन नाव काय आहे? तर प्राचीन नाव यांचे मित्रांनो चालुक्य पर्वत आहे, जे की ऑप्शन नंबर बी मध्ये देण्यात आलाय. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असू शकतो. पुढचा प्रश्न बघू शकतात मित्रांनो तुम्ही, ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात 21 पर्यंतच आहेत, त्यानंतर डायरेक्ट 28 आहे. म्हणजेच मधले क्वेश्चन या ठिकाणी पीडीएफ मध्ये गायब असल्यामुळे आपण जेवढे आहेत तेवढेच बघून घेऊ. जसे की 28 नंबरचा प्रश्न तुम्ही बघू शकतात, मराठी व्याकरण या विषयाला आता इथून सुरुवात होत आहे. यांचे डायरेक्ट मी तुम्हाला उत्तर सांगतो प्रश्न वाचून. पुढीलपैकी कोणत्या पर्वतातील दोन्ही शब्द समान अर्थाचे आहेत? म्हणजेच ऑप्शन नंबर ए तुम्ही बघू शकतात, याचं करेक्ट उत्तर असणार आहे. पण आणि संकल्प हे या ठिकाणी समान अर्थाचे आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात 29 नंबरचा, पुढील शब्दाचा योग्य विरुद्ध शब्द पर्यायातून निवडा. अनुयायी, अनुयायीचा विरुद्ध असतो मित्रांनो पुढारी. ऑप्शन नंबर बी मध्ये दिलेले आहे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढारी. पुढचा प्रश्न बघू शकता 30 नंबरचा, न ग सा दु ज रु डो रे या अक्षरांपासून तयार होणाऱ्या म्हणीतील 5वे अक्षर कोणते? ह्यांचा 5वा अक्षर मित्रांनो यामध्ये तुम्ही बघू शकतात ऑप्शन नंबर सी ग हे प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा आता प्रश्न बघू शकतात मित्रांनो तुम्ही 31 नंबरचा प्रश्न पाहत आहोत. पुढील वाक्यातील दुसऱ्या अधोरेखित शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायातून शोधा. अंग मेहनत करणे हे शेतकऱ्यांच्या जीवनाचे प्रमुख अंग आहेत. अंग या ठिकाणी हा दुसरा जे तर शब्द आहे मित्रांनो, आणि याचं या ठिकाणी भाग असा उल्लेख असल्यामुळे याचं खरं आन्सर काय असणार? करेक्ट उत्तर ऑप्शन नंबर सी भाग हे आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे मित्रांनो. पुढचा महत्वाचा प्रश्न आता तुम्ही बघू शकतात 32 नंबरचा, पुढील वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहेत? तर तुम्ही बघू शकता तिच्या हातांना बँडेज होते पण ती हसत होती. ह्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर काय असणार आहे? तर स्वल्पविराम. ऑप्शन नंबर ए करेक्ट प्रश्नाचं उत्तर आहे. इथं स्वल्पविराम द्यायचा राहिलेला आहे.
तर मराठीचा पुढचा प्रश्न बघू शकता तुम्ही मराठी व्याकरणावरील. मराठी भाषा दिन हा महाराष्ट्रात कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो, या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 27 फेब्रुवारी या दिवशी महाराष्ट्रामध्ये जे आहे तर मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो मित्रांनो. कुसुमाग्रज यांचं मला वाटतं बर्थडे हो त्यांच्या ह्या दिवशी 27 फेब्रुवारी दिवशी मराठी भाषा दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा करण्यात येतो मित्रांनो. हे कॉमन क्वेश्चन आहे, बऱ्याच कोतवाल भरतीच्या पेपरमध्ये हा प्रश्न आपल्याला पाहायला मिळालेला आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघू शकतात. कलमनयन हा शब्द समास ओळखा ह्याच्यातला, तर ह्याच्यामध्ये मित्रांनो कोणता समाज आहे असं ओळखा म्हणलेलं होतं? तर ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं उत्तर आहे, कर्मधारय समाज आहे यामध्ये. तर पुढचा प्रश्न बघू शकतात. खालीलपैकी कोणता विभक्ती प्रत्यय हा एकच विभक्तीत येतो? तर एकच विभक्तीत येणारा प्रत्यय आपल्याला पाहायचा आहे, तर ह्याचं खरं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, त. हे या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो करेक्ट. पुढचा महत्वाचा प्रश्न बघूत आता 36 क्रमांकाचा. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द म्हणजे रिकाम जागा होय. प्रत्ययरहित मूळ शब्द आपल्याला या ठिकाणी बघायचा. तर धातू जो असतो प्रत्ययरहित म्हणजे त्याला कोणताही प्रत्यय नसतो. ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार मग? ऑप्शन नंबर डी ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार. आता इथून पुढे आपल्याला जेवढे क्वेश्चन आहेत तर त्यापैकी आता गणिताचा हा सेक्शन सुरू झालेला आहे मित्रांनो. गणित म्हणजेच मॅथ रिझनिंगचा. तर यामध्ये तुम्हाला आता जे प्रश्न सोडवून दाखवता येईल ह्याच्यावर तर मी सोडून दाखवतो किंवा डायरेक्टली तुम्हाला आन्सरच सांगतो मित्रांनो. एका वस्तूची किंमत 20% वाढवून त्यावर 5% सूट दिली तर शेकडा नफा किती? म्हणजेच मित्रांनो एखादी वस्तू आहे, वस्तूचं नाव काहीतरी आहे, समजा वाय नावाची वस्तू आहे. त्या वस्तूची किंमत कितीने वाढवली म्हणतात ते 20%. म्हणजे ती समजा आपण सपोज 100 होती, 100 रुपये त्याची किंमत होती, तर त्याची 20%ने वाढवली म्हणजेच 120 रुपये झाले. आता त्याच्यावर काय केलं ह्यांनी 5ची सूट दिली. 5ची सूट दिली म्हणजेच 5% कमी केले. तर किती झाले? हे शून्य कटला, हा शून्य कटला मित्रांनो. 5 एक 5, 5 दोन्ही 10. ह्यात बे कबे आणि बे दोन्ही 6 म्हणजेच किती 6 रुपयाची सूट दिली. 5% म्हणजे किती 6 रुपयाची सूट. आता ती वस्तू 120 रुपयाची होती, त्यापैकी 6 कमी केले तर किती राहिलेत मित्रांनो? 14. तर आता ते म्हणतात शेकडा नफा किती? तर म्हणजे 14चा या ठिकाणी नफा झालेला आहे ना, म्हणून हा 14 उत्तर यायला पाहिजे. म्हणजे ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर पुढे बघू शकतात आता मित्रांनो आपण पुढचा मॅथ रिझनिंगचा प्रश्न होता. 1200 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 5 वर्षात दाम 4 पट होण्यासाठी व्याजाचा दर किती असावा? तर मित्रांनो हे तुम्ही क्वेश्चन सोडून घ्या, मी तुम्हाला ह्याचे आन्सर सांगतो सगळ्यांचे. तर ह्या प्रश्नाचा आन्सर आहे मित्रांनो डी म्हणजे 60% एवढं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न बघू शकतात. विजय हा एक काम 25 दिवसात संपवतो. जर विजयने 11 दिवस काम केले तर शिल्लक काम किती दिवसात करेल? तर या प्रश्नाचं मित्रांनो या ठिकाणी आन्सर आहे ऑप्शन नंबर डी 14/25 असे या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो. आता पुढचा महत्वाचा क्वेश्चन बघू शकता तुम्ही, जे की रेल्वे गाडी किंवा काळकाम आपले वेग आणि अंतर ह्याच्यावरचा हा प्रश्न आहे. 300 मीटर लांबीची आगगाडी ताशी 54 किलोमीटर वेगाने जाते तर ती गाडी एका खांबास किती वेळेत ओलांडते? तर या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन नंबर बी 20 सेकंद आहे. पुढचा क्वेश्चन आता तुम्हाला सांगतो मित्रांनो. 2000 कॅलेंडरवरचा हा प्रश्न आहे. 2014 साली प्रजासत्ताक दिन रविवार होता, तर 2013 साली बालदिन कोणत्या साली साजरा केला गेला? तर मित्रांनो ह्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे ऑप्शन नंबर सी गुरुवार हा प्रश्नाचं उत्तर आहे. आता पुढचा प्रश्न तुम्ही बघू शकतात मित्रांनो. यामध्ये अंकमालिका यावरील हा प्रश्न आहे 42 नंबरचा. तर ह्याचं प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो 320 असा बी ऑप्शनचा 320 नंबरचा हा उत्तर आहे त्याचा. यामध्ये पुढचा प्रश्न आहे विसंगत संख्या ओळखा. तर ह्याचा प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर बी 0.009 एवढं ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आता बघूयात मित्रांनो 44 नंबरचा. तर ह्यामध्ये सांगण्यात आलंय एका दुकानदाराने मोबाईलच्या छापील किमतीवर 8% सूट दिली. जर मोबाईलची विक्री किंमत 1840 रुपये असेल तर छापील किंमत किती असेल? तर ह्या प्रश्नाचं मित्रांनो उत्तर आहे ऑप्शन नंबर ए 20,000 एवढा आहे. तर मित्रांनो आता मी तुम्हाला डायरेक्टली उत्तर सांगत आहे, याचा अर्थ असा नाही की तुम्ही सोडवायचं नाही. मी सोडून दाखवू शकत नाही या मोबाईलवरून, स्क्रीन लागते ह्याच्यासाठी मोठी.
तर त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे सांगून देता हे उत्तर तुम्ही हे सॉल्व्ह करा. असेच प्रश्न आपल्याला ह्याच टाईपमधले प्रश्न आपल्याला पेपरमध्ये येणार आहेत, हे नक्कीच आहे मित्रांनो. तर तुम्ही हे सॉल्व्ह करा. मी तुम्हाला केवळ फक्त आन्सर सांगून ठेवत आहे. तुम्ही सॉल्व्ह केल्याच्या नंतर तुम्हाला आन्सर माहित व्हावा म्हणून. तर पुढचा प्रश्न बघू शकतात. या प्रश्न 3 संख्यांचे गुणोत्तर व प्रत्येक संख्येत 8 मिळवल्यानंतर या संख्यांची बेरीज 99 होते, तर सर्वात लहान संख्या कोणती? तर सर्वात लहान संख्या मित्रांनो यामध्ये 25 आहे. ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर आहे. राम, श्याम, गणेश यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयाची 16 वर्षे होती. 5 वर्षानंतर त्यांच्या वयाची सरासरी किती असेल? तर मित्रांनो यांच्या वयाची सरासरी आपल्याला यामध्ये काढायची आहे. तर ह्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर सी 26 वर्ष असं आहे. आता यानंतरचा महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्यासाठी. आता हे 2-3 प्रश्न आपल्याला जी-एस वरती आधारित आहेत. तर यामध्ये तुम्ही बघू शकतात मित्रांनो, हैदराबाद मुक्ती संग्रामाचे अद्यापीठ म्हणून गौरवण्यात आलेले राष्ट्रीय शाळा 1921 ला खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन झाली आहे? तर ऑप्शन नंबर डी ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. हिप्परगा या ठिकाणी ही स्थापन करण्यात आली आहे. पुढचा महत्त्वाचा प्रश्न, भारतीय अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह कोण आहेत? तर भारतीय जे आहे तर अंतरिक्ष कार्यक्रमाचे पितामह मित्रांनो डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर सी असेल. ऑप्शन नंबर सी डॉक्टर विक्रम साराभाई हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन बघू शकतात 49 नंबरचा. कोणत्या मूल्यांकनाच्या एककास कागदी सोने असे म्हणतात? तर मित्रांनो SDR जे असतो ना आपला स्पेशल ड्रायव्हिंग राईट्स, त्याला या ठिकाणी कागदी मूल्यांकनाचे सोने असे म्हणतात. कागदी सोने कशाला? SDR ला म्हणतात. तर पुढचा महत्त्वाचा क्वेश्चन आपला GS मधला, शिक्षणाचा मूलभूत अधिकार हा खालीलपैकी कोणत्या एका कलमाअंतर्गत समाविष्ट करण्यात आला आहे? तर कलम 21A अंतर्गत आहे. इथं 21 सांगितलंय फक्त. ठीक आहे, आपल्याला 21 सुद्धा आपण ह्याचं उत्तर देऊ शकतात, जे की ऑप्शन नंबर सी मध्ये देण्यात आला आहे 21. तर मित्रांनो आज यामध्ये आपण लातूर जिल्ह्याचे जे हे तर क्वेश्चन पेपर बघितलं कोतवाल भरतीचा 2023चा. तर हे अवश्य तुम्ही पहा सर्वजण मित्रांनो. हे असं नाही की फक्त लातूरच्याच विद्यार्थ्यांनी पाहायला पाहिजे, संपूर्ण महाराष्ट्रातले विद्यार्थी पहा. आणि त्यानंतर तुमच्या जिल्ह्याचे जे कोणता जिल्हा असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्या जिल्ह्याचा सुद्धा या ठिकाणी पेपर घेऊन येतो मित्रांनो लवकरच या युट्यूबच्या माध्यमातून. तर तुम्ही सुद्धा हे सर्वजण हे पेपर पहा आणि अभ्यास करा. आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात लवकरच एका पुढच्या पेपर घेऊन सोबतच. तोपर्यंत धन्यवाद.